नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरामध्ये आपण सध्या आलेलो आहोत. खरं तर अंबाजोगाई हे शहर, हे नाव समोर आलं या ठिकाणची चर्चा रंगते. खरं तर मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, सोबतच ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर, योगेश्वरीचं मंदिर, त्यामुळे एक तीर्थक्षेत्राचं एक वेगळं महत्त्व अंबाजोगाईचं आहे. शिक्षणाचं माहेरघर अशी सुद्धा अंबाजोगाईची ओळख आहे. आणि यातला प्रमुख मुद्दा, ज्यावेळी अंबाजोगाईचा विषय निघतो त्यावेळी अंबाजोगाई जिल्हा कधी होणार हा सुद्धा प्रश्न असतो. आपण सध्या अंबाजोगाईमध्ये आहोत. या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, हे नेत्यांच्या माध्यमातून अंबाजोगाईच्या विकासाचं विजन काय आहे, या संदर्भात सविस्तरपणे आपण गुलाल कोलाचा या शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार. सर्वप्रथम मी शिवसेनेच्या उमेदवारांकडे जातोय. सध्या खरं तर आपण पाहतोय प्रचाराचा वेग आता सर्वत्र पाहायला मिळतोय. प्रचारामध्ये आपण सर्व नेते व्यस्त आहात. आपलं नेमकं विकासाचं विजन काय अंबाजोगाईसाठी? अंबाजोगाई शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथरावजी शिंदेसाहेब या तिन्ही पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी सर्व जनतेसमोर जात आहे. मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहतो या ठिकाणी जे पक्षाचे चिन्ह आपल्या पाठीमागं लपवून समोर आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत, त्या सर्वांच्या हातात मागच्या 25 ते 30 वर्षापासून या शहराची सत्ता आमदारच्या माध्यमातून असो किंवा नगराध्यक्षाच्या माध्यमातून त्या सत्ता यांच्याकडे आजपर्यंत 25-30 वर्षापासून आहे. परंतु आजही शहराचा विकास कुठंतरी, आत्ताच म्हणले शहराचा विकास लुळा पांगळा झाला आहे, त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे, अशी परिस्थिती या शहराची आहे. आणि जो विकास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे तर त्याला इंजेक्शन देण्याचं काम, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायचं काम या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शिवसेना करणार आहे. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शिवसेनेमध्ये, आणि ते स्वतः या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून या शहराला आत्तापर्यंत 120 कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी शहरासाठी लाभलेला आहे. आणि यापुढेही शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या शहरामधले जे काही प्रकल्प राहिलेले आहेत, जे काही रस्त्याचे आज अर्धवट कामं आहेत, नाल्याचे अर्धवट कामं आहेत, सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेसाहेब आमच्या नेतृत्वाखाली या अंबाजोगाईमधील सर्व जनतेला मी विनंती करतो की त्यांनी या शिवसेनेच्या माझ्या रूपानं या ठिकाणी प्रतिनिधी शिंदेसाहेबाचा पाठवून द्यावा, जेणेकरून शिंदेसाहेबाचं वैयक्तिक लक्ष हे अंबाजोगाई शहरावर राहील आणि शहराचा विकास साध्य करता येईल. आत्ता तुम्ही म्हणलात की अंबाजोगाई मागील अनेक वर्षापासून जिल्ह्याचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. तसेच त्याप्रमाणे बुट्टीनाथ साठवण तलाव या ठिकाणी मूलभूत जे प्रश्न आहे की अंबाजोगाईमध्ये आज 10-12 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे, तर पुढच्या काळामध्ये आमचं प्रथम प्राधान्य 4 दिवसाला कसा पाणी पुरवठा करता येईल. त्याचप्रमाणे आज स्वच्छतामध्ये अनेक कर्मचारी कमतरता भासते, त्यामुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलं आहे. तर तो पण आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त कसं कर्मचारी करून शहर स्वच्छ करण्यात येईल. परंतु अजून बाकीचे जे काही प्रश्न या ठिकाणी नागरिकांना निर्माण होतील, त्या प्रत्येक प्रश्नावर शिवसेना म्हणून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आंदोलने, मोर्चे, निवेदन, वेळप्रसंगी आक्रमक स्वरूप घेऊन आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर गजानन मुडेगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे ते सांगितलेलं आहे. काँग्रेस पक्ष आपल्यासोबत आहेत. त्या ठिकाणी बाबा खतीब हे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की अंबाजोगाईमधल्या नेमक्या समस्या काय आहेत, आपण आगामी काळात नेमक्या कशा प्रकारचा विकास अंबाजोगाई शहराचा करणार आहोत. आज आमच्या अंबाजोगाई शहरामध्ये विकासाची भूमिका एवढी कमकुवत झालेली आहे की त्या विकास अंबाजोगाईचा झालेला नाही. अंबाजोगाई फक्त घराणेशाहीवर चालू आहे. अंबाजोगाई गोरगरिबांचा कोण जर विचार करत असेल तर छोटे मोठे हेच पक्ष विचार करतात. अंबाजोगाई शहरामध्ये आज छोटे मोठे पक्ष म्हणजे कोणते नेमके? छोटे मोठे जे आहेत, आज शिवसेना आहे. काँग्रेस पक्षाला नेमकं काय म्हणतात, छोटं की मोठं? छोटे. काँग्रेस पक्षाला छोटे म्हणताय? नाही, काँग्रेस पक्ष सगळ्याहून मोठा आहे. सगळ्या काँग्रेस राष्ट्रीय पक्षाला आहे. राष्ट्रीय पक्षाबरोबर जे छोटे मोठे पक्ष आहेत, अशा परिस्थितीमध्ये अंबाजोगाई शहरातला जे विकास आहे, अंबाजोगाई शहरात विकासापेक्षा इथं भ्रष्टाचार जास्त आहे. इथं धननाटके मोठे जे आज आमदार लेवलचे राहिलेले लोक जे आहेत, आमदार लेवलचे जे आज आमच्या आमदार असो, मिनिस्टर झालेले जे आहेत, ती पण आज खालच्या थराला येऊन नगरपालिका लढवतात. आज अंबाजोगाई शहरातली विकास यांच्या हाताने कधी होणार नाही. फक्त हे घरातल्या आपल्या त्यांच्या घरात स्वतःही आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम करत आहेत. गोरगरिबांचा किंवा दीनदुबळ्याचा कोण विचार करायचा यांच्या मनात नाहीये. आणि आज आम्ही काँग्रेस पक्षाचा
झेंडा घेऊन जे आज अंबेजोगाई शहरामध्ये आम्ही जे उतरलेलो आहोत, या अंबेजोगाई शहरामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्या जनतेला असे आवाहन करतो की आज आम्ही घरपट्टी माफ करणार आहोत, नलपट्टी माफ करणार आहोत, लाईट बिल यांना गल्ली गल्लीत देणार आहोत, लाईट पोल या गल्ली गल्लीत त्यांना देणार आहोत. आम्ही या रुग्णवाहिका प्रत्येक वार्डात प्रत्येक भागात रुग्णवाहिका देणार आहोत आणि प्रत्येक भागात एक एक मिनी दवाखाना उघडणार आहोत. आम्ही अशा प्रकारे आम्ही अजून दुसरं आमचं असं आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आमचा जास्त आहे त्या मुस्लिम समाजाचा तिथं एक प्रायमरी उर्दू शाळा आम्ही तिथं उघडणार आहोत. अशा प्रकारे रोड नाल्या ही जी साफसफाईची कामं जे आहेत आम्ही नियमित करणार आहोत. गोरगरिबांना याचा फायदा होईल. घरकुल जे आज आमच्या घरकुलाचा जे मुद्दे आहेत, घरकुल फक्त एकट्याला मिळतात, दुसऱ्याला मिळत नाही. अशा प्रकारे घरकुलांचेही मुद्दे आम्ही घेऊन आम्ही त्यांना घरकुल सगळ्यांनाच देणार आहोत. आणि ज्या भोगोट्यामध्ये जी लोक आज भोगोट्यामध्ये राहतात त्या लोकांना नियमित करून त्यांना घर मालकी देणार आहोत. तशाच ज्या आमच्या टेम्पररी कर्मचाऱ्या ज्या आहेत, ज्या कर्मचाऱ्यांना आम्ही नियमित करणार आहोत. आज आमचे कर्मचारी म्हातारे झाले तरी आमच्या नगरपालिकेमध्ये कर्मचारी नियमित झालेले नाही आहेत. ते रडत बसतात, त्यांना खायची सुद्धा त्यांना भाकर पोटभर मिळत नाही. अशा प्रकारे आम्ही आमच्या सगळ्या नगरपालिकेतल्या जी कर्मचारी आहेत ती जे टेम्पररी आहेत त्यांना आम्ही नियमित करून त्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभारणार आहोत. अगदी मुद्दा लक्षात आला. विकासाचं विजन, काँग्रेसची भूमिका सुद्धा आपण जाणून घेतली आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी, खरं तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाली, त्यानंतर बरीच चर्चा रंगली, खरी राष्ट्रवादी कोणाची, घड्याळ कोणाचं. मात्र अंबाजोगाईचं चित्र वेगळं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. आपल्यासोबत सध्या राजकिशोर मोदी आहेत आणि अंबाजोगाई शहरासंदर्भात नेमकं विकासाचं विजन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. राजकिशोरचे मुद्दा हे आहे, खरं तर पापा मोदी नावाने आपण या ठिकाणी परिचित आहात, माजी नगराध्यक्ष राहिले आहेत, बरेच आरोप प्रत्यारोप होत असतील. मात्र आपलं विकासाचं विजन अंबाजोगाई शहरासाठी काय, स्वप्नातलं अंबाजोगाई आपण कसं पाहताय? नाही, अंबाजोगाई शहर हे स्मार्ट शहर म्हणून पुढं आलं पाहिजे. अंबाजोगाई शहर संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रात पहिलं होतं. अंबाजोगाई शहराची ओळख ही शैक्षणिक, सांस्कृतिक आणि एक सामाजिक नगरी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. की या अंबाजोगाई शहरामध्ये कुणाचाही महापुरुषाचा पुतळा नाही, पण महापुरुषाचे विचार घेऊन या ठिकाणी अंबाजोगाई शहरातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळं अंबाजोगाई शहर हे स्मार्ट सिटी झालं पाहिजे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांना चांगल्या सेवा आणि सुविधा मिळाल्या पाहिजे. पाणी पुरवठा हा दररोज आणि नियमित झाला पाहिजे. या ठिकाणच्या रस्त्याची सोय असेल, गटाराची सोय असेल किंवा स्वच्छतेची सोय असेल, ती व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. माजी आमदार पृथ्वीराज साठेजी सुद्धा आहेत. पृथ्वीराजजी, महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपण पाहतोय तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक होते, त्यामुळे उत्कंठा अंबाजोगाईकरांची शिगेला पोहोचले. या ठिकाणी सुद्धा लढत आणि संघर्ष आहे, अशा प्रकारच्या चर्चा कानावरती आल्या. आपल्या माध्यमातून नेमकं अंबाजोगाईकरांना काय आवाहन कराल? अंबाजोगाईकरांना एकच आवाहन करायचे, गेल्या 9 वर्षापासून ही निवडणूक या ठिकाणी होत असताना गेल्या 4 वर्षापासून जे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेला होतं आणि त्याच्यावर जे काही ते नियंत्रण होतं त्या स्थानिक आमदाराचं त्याच्यावर नियंत्रण होतं. आणि 4 वर्षामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही तेवढा भ्रष्टाचार 4 वर्षामध्ये झाला. सगळे अनियमितता झाली. एकच काम डबल करणे, स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला विहीर बुजवून त्या ठिकाणी दुकान केंद्र देण्यात आली आणि जे सर्वसामान्य लोक पोट भरत होते, छोटे व्यावसायिक होते, त्यांना त्या ठिकाणी विस्थापित करण्यात आलेले. हे अतिशय म्हणजे खेदजनक बाब आहे. अगदी खरं तर भाजपच्याही नेते प्रवक्त्यांना आपण आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र ते इथं उपस्थित नाहीत. मतदारांजवळ जाऊन मतदारांसमोर मतं मागणं हे सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. मात्र मी आता शिवसेनेच्या नेत्यांकडे येणार आहे. भाजप शिवसेना बऱ्याच ठिकाणी युती झालाय. इथं नेमकं अंबाजोगाईमध्ये काय बिनसलं? इथं अंबाजोगाई शहरामध्ये काहीच बिनसलं नाही. महायुतीचा उमेदवारच मी आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे. चर्चा अशी आहे की जी आघाडी आहे ती भाजप पुरस्कृत आहे. पुरस्कृत असले तरी त्यांना चिन्ह अधिकृत चिन्ह पक्षाचं नाही, त्यांनी चिन्ह पाठीमागे लपवलेलं आहे. भाजपचे कार्यकर्ते. महायुतीचा उमेदवार मीच आहे. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की त्यांनी महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा. महायुतीचे आमदार आहेत सध्या, मात्र इथे कामं झाले नाहीत असं म्हणतात. प्रशासकीय 4 वर्ष ज्यावेळेस सत्ता नगर परिषद होती त्यावेळेस सुद्धा कामं रखडलीत असे आरोप होतात. कामं कुठले झालेले नाहीत. जे काही उमेदवार आहेत एक तर सगळे वयस्कर झालेत आता आणि त्याप्रमाणे ते 30 वर्ष सत्ता भोगलेली एक नवीन तरुण सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी पुढच्या काळामध्ये काम करणार आहे.
मी आणि हीच साथ आपण नागरिकांपर्यंत घालत आहोत आणि त्यांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आता मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळी आरोप होतोय की सत्ता एकीकडे जाते, घराणेशाहीचे आरोप होतात, बरेच लोक सत्ता उपभोगतात, मात्र विकास कामं होत नाहीत, विकास कामं रखडतात, असा मुद्दा आहे. काय आपली प्रतिक्रिया? विकासाच्या नावावर इथं मागच्या 4 वर्षात प्रशासकाचं शासन होतं आणि प्रशासक हा आमदाराच्या नियंत्रणाखाली असतो. तर इथं विकासाच्या नावावर फक्त कॉन्क्रीटची जंगलं उभारली गेलीत, फक्त कॉन्क्रीट ओतण्याचं काम झालंय. कॉन्क्रीट हे विकासाचा फक्त एक आयाम आहे. विकास ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. याच्यामध्ये रोजगार, रस्ते झाले नाहीत असं म्हणायचं का? रस्ते झालेत, रस्ते नियोजन शून्य रस्ते झालेत. म्हणजे रस्ते वर आहेत, घरं खाली झालेत. घरातला सांडपाण्याचा पाणी कुठं जाणार, तर तो इतस्ततः विसरत आहे. नाली वर झाली रस्त्याच्या वर, म्हणजे असा विकास मी आयुष्यात कुठं पाहिला नाही की रस्त्याच्या वर नाली आहे. त्याच्यामुळे पाणी सगळीकडे प्लॉटिंग होत आहे आणि जमत आहे आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आरोग्याचे गंभीर प्रश्न इथं निर्माण होत आहेत. म्हणजे तुम्ही जर नागरिकांमध्ये जाल तर तुम्हाला हे ऐकू येईल की लोक म्हणत होते की पहिले नव्हतं तर ते बरं होतं, पण आता जे त्यांनी बनवलंय म्हणजे लोळापांगळा विकास आहे हा. आणि विकासाचा फक्त कॉन्क्रीट ओढणे हा विकास नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आमचं विजन काय आहे विकासाचं? आमचं विजन आहे की आम्ही विकासाचे जे बहुआयाम आहेत त्या सगळ्यांना आम्ही टच करणार आहोत. म्हणजे मल्टीडायमेन्शनल गोष्टी असतात विकास म्हणजे. त्याच्यात रोजगार आला, त्यात शिक्षण आलं, त्यामध्ये आरोग्य आलं, त्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण आलं, त्याच्यामध्ये युवकांचं सक्षमीकरण आलं, त्याच्यामध्ये वृद्धांच्या भविष्याचा प्रश्न येतो, त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न येतो. या सगळ्यांना आम्ही टच करणार आहोत. आणि यामध्ये महत्त्वाचा म्हणजे आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही हे शहर हे शैक्षणिक शहर आहे, हे शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि या संस्कृतीला जोडणारा आम्ही एक अर्बन ट्रॅक बनवणार आहोत. म्हणजे अंबाजोगाईचं जे पोटेन्शियल आहे तो पर्यटनाचा फार मोठा पोटेन्शियल आहे आणि त्या निमित्तानं आम्ही रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणजे पर्यटन जर विकास झाला तर ऑटो चालकांना रोजगार भेटेल, हॉटेल चालकांना रोजगार भेटेल, टपरी मालक जे आहेत लहान लहान त्यांचा रोजगार भेटेल त्यांना. त्यामुळे पर्यटनाचा विकास होणं फार गरज आहे आणि त्यासाठी ते जर पर्यटनाची क्षेत्र अंबाजोगाईची जे आहेत ते जर एकमेकांशी व्यवस्थितपणे जोडली गेली तर एक अंबाजोगाई हे शैक्षणिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, अंबाजोगाईमध्ये मेडिकल कॉलेज आहे त्याचं मेडिकल पर्यटन होऊ शकतं, अंबाजोगाईमध्ये KG to PG शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक पर्यटन होऊ शकतं, आरोग्याचं पर्यटन होऊ शकतं आणि सांस्कृतिक होऊ शकतं. हे पर्यटनाचा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, आम्ही महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून असेल, महिला स्किल सेंटरच्या माध्यमातून असेल, या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. युवकांना पुढे आणण्यासाठी आम्ही स्पोर्ट्स सेंटर उभारणार आहोत, इंडोर असेल आउटडोअर असेल, दोन्ही स्पोर्ट्स सेंटर आम्ही इथं उभारणार आहोत, ज्यामुळे आमच्या मुलांना इथं त्यांना एक संधी मिळेल. चौथं आम्ही काम करणार आहोत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहोत. आज जर आपण पाहिलं तर रोजगाराच्या संधी, डिग्रीला फार कमी महत्त्व आता राहिलेलं आहे. मुलांमध्ये स्किल किती आहेत, कौशल्य कोणतं आहेत आणि त्या कौशल्याच्या आधारावर त्यांना रोजगार मिळणार आहे. तर त्यामुळे आम्ही इथे कौशल्य विकास केंद्र उभारणार आहोत, ज्याच्यामुळे मुलांना नवीन नवीन ज्या कौशल्य आहेत, AI येत आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी येत आहे, डिजिटल मीडिया येत आहे, त्यानुसार ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी येत आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग येत आहे. तर या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी आता निर्माण होणार आहेत. त्यामुळे आमच्या मुलांना इथून पुण्यातून जायची गरज नाही, इथंच त्यांना MIDC उभारून, IT हब उभारून कसं आम्ही पुढे आणू शकतो आणि रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो या दृष्टीने आम्ही पाहणार आहोत. विकासाचा मुद्दा तुम्ही पहिल्यांदा उपस्थित केला. विकासाच्यामुळे इथं काय केलं, सगळ्या ज्या रोडच्या कोपऱ्याला जे दुकानं होते ते उचलण्यात आले. त्यामुळे जे ऑलरेडी रोजगार त्यांचं थोडाफार चालत होतं ते सगळं बंद झालं. तर आता या जे विस्थापित झालेले आहेत लोक, त्यांच्यासाठी आम्ही एक वेगळा शॉपिंग सेंटर बनवणार आहोत, त्यांना गाळे विकसित करून देणार आहोत, जेणेकरून त्यांचं जे विस्थापन झालेलं आहे त्या विस्थापनाला आम्ही पुनर्स्थापन कसं करता येईल आणि त्यांना रोजगाराच्या संधी कसा निर्माण करता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुद्दा लक्षात आला, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. लुळापांगळा विकास झाला असा आरोप होतोय. खरं तर महायुतीची सत्ता आहे, या ठिकाणी आमदार जे आहेत ते काय यावरती नेमकं आपलं म्हणणं आहे? नाही, या ठिकाणी अंबेजोगाई शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि हे आमचे मनियार भाई आता थोडं जरा 1 दिवसाचे मुख्यमंत्री राहिल्यामुळं त्यांचं जरा विजन चांगलं आहे, परंतु त्यांचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. परंतु जे ते ज्यांच्यासाठी बोलत आहेत ते 25-30 वर्ष या शहराचे सत्ताधारी होते, त्यांनी मग आजपर्यंत हे जे सांगतायत हे सर्व का केलं नाही, हा पण या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो. आणि आमदार प्रश्न, ते पण 30-35 वर्षापासून आमदार आहेत या ह्याचे, परंतु अजूनही म्हणतात की आम्ही विकास करू. मग एवढे वर्ष काय केलं, हेच प्रश्न आहे माझा या ठिकाणी. काय आपल्याकडे येतोय, मुद्दे बरेच आहेत. अंबाजोगाईमध्ये झाल्यानंतर बऱ्याच समस्या पाहायला मिळाल्या. अगदी स्वच्छतेचा मुद्दा आहे, कारण तीर्थक्षेत्र आहे, पर्यटनाची मोठी संधी आहे. नेमकं या बाबतीत काय काम करणं आवश्यक वाटतं आपल्याला? ह्या बाबतीत सगळ्यात पहिलं आपल्याला अंबाजोगाई जिल्हा डिक्लेअर व्हायला पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्नशील करणार, आपली काय भूमिका असणार आगामी काळात? आम्ही अंबाजोगाई जिल्ह्यासाठी आमच्या समितीने हायकोर्टात आम्ही रिट दाखल केली होती. रिट दाखल करून आम्हाला ऑर्डर पण मिळाली,
पण ऑर्डर मिळून आज 3 वर्ष झालेत की आम्हाला ते जिल्हा शासनाने डिक्लेअर केलेलं नाही आहे. आज आम्ही त्या ह्याच्यामध्ये प्रत आम्ही रीट दाखल करायला आम्ही त्यांच्यावर शासनावर आम्ही बहुतेक अजून आम्ही डबल रीट दाखल करणार आहोत आणि आम्ही त्याच्यावर अजून निर्णय घेऊन शासनाला देणार आहोत. त्याच्यामध्ये आज अंबेजोगाईच्या विकासाचा जे मुद्दा आहे, दुसरा मुद्दा बुट्टेनाथ साठवण तलाव इथं आम्हाला व्हायला पाहिजे, कारण आमच्या इथं पाण्याची अशी कमतरता आहे की आज आम्हाला पाणी 15 दिवसाला एकदा येतोय. 15 दिवसात एकदा पाणी आमच्या गोरगरिबांना मिळतो. ते आज त्यांना पाणी बाजारातून आणावं लागत, विकत आणावं लागतोय. परंतु आज आमच्या पाणी एवढा असून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाहीये. आज मुद्दा लक्षात आला. महिलांचे बरेच प्रश्न येतात, वारंवार चर्चा उपस्थित करण्यात येते. ज्यावेळेस आपण प्रचारादरम्यान फिरताय, घरोघरी दारोदारी जाताय, त्यावेळी कशा प्रकारचा महिलांचा प्रतिसाद आहे? महिलांचे नेमके अंबेजोगाईमधले काय प्रश्न आहेत? सर्वप्रथमतः मी अंबाजोगाईतील महिलांचा प्रश्न मांडू इच्छिते. कारण नगरपालिकेतील ज्या माझ्या महिला भगिनी आहेत, ज्या सफाई कामगार आहेत, या खूप उत्तम पद्धतीने त्यांचं कार्य करतात. अंबाजोगाई स्वच्छता करण्याचं काम केलं जातं, परंतु या महिलांना पगारी दिल्या जात नाहीत. आणि जवळपास ही आता गेलेली दिवाळी जी होती, महिला रडत होत्या की ताई घरात खायला नाही तर दिवाळी तर लांबच राहिली आमच्यासाठी, आम्ही दिवाळी करणार कशी? मग ह्या महिलांच्या वर्ष 6-6 महिने पगारी केल्या जात नाहीत. हे कशासाठी नेमकं? हे कारण आजपर्यंत कळलं नाही. जे अंबाजोगाईमध्ये जे साफसफाई कामगार आहेत यांच्या पगारी पुरवठा केला जात नाही. अंबाजोगाईमध्ये महिला अक्षरशः जवळपास 70% महिला तर आहेत ज्या रोजगाराला जातात. मग आतापर्यंत ह्या 25 वर्षामध्ये तर महिलांचा कुठल्या प्रकारचा विकास झालेला इथं दिसलेला नाही. आपलं काय आश्वासन असणार आहे आता? आश्वासन काय असणार आहे अंबाजोगाईकरांना? अंबाजोगाईकरांना माझं हे आश्वासन असणार आहे आता की आता ही संधी आलेली आहे, आता डोळे उघडणं गरजेचं आहे. कारण आता परिवर्तनाची वेळ आहे. 25 वर्षामध्ये किती परिवर्तन आपल्यामध्ये झालं आणि किती आपल्यासाठी पुढाकार कुणी किती घेतला. एखादा जरी विषय महिलेबद्दल जे अंबाजोगाई जर निघला तर इथं कुठला नेता किंवा कुणी धावत इथं येत नाहीये. त्याच्यामुळे महिलांच्या हातामध्ये आता ज्या पद्धतीनं राष्ट्रीय काँग्रेस जी आहे, ज्यांनी पहिल्यापासून ज्या पगारी पुरवठा केलेला आहे तो आतापर्यंत कंटिन्यू टिकत आलेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं हे सरकार आलेलं आहे, बघताय लाडकी बहीण म्हणून ज्या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे, तर महिलांनी आता डोळे उघडावे. आणि लाडकी बहीण नाही तसं म्हणता येणार. एकनाथ शिंदे म्हणतात की लाडकी बहीण त्यांनी सुरू केली. फसवणूक बिलकुल नाही. आज आम्ही सर्व अंबेजोगाई शहरामध्ये फिरतो. प्रत्येक महिलेला आज लाडकी बहिणीचा लाभ मिळतो आणि त्यामुळे सर्व लाडकी बहीण शिंदे साहेबांच्या. लाडकी बहीण फसवणूक म्हणजे लॉजिक काय? कशामुळे फसवणूक? पैसे येतात अजून? नाही, पैसे येतात ही कसं आहे, आता अगोदर कित्येक पूर्ण महिलांना सरसकट पैसा येत होता. परंतु जसे जसे टप्पे इलेक्शनचे उरकत गेले त्या पद्धतीने आता जर आपण आराखडा केला तर आता लाखावर महिला तुम्हाला दिसतील. अगोदर कोट्यवधीवरती महिला होत्या, मग आता लाखावर आकडा आलाय. आता नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीमध्ये काय जुमला आणि महिलांच्या ज्या पद्धतीने बरेच परत अजून या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या ह्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे भविष्यामध्ये. ज्यांना नोकऱ्या असताना जे 1,500 रुपये उचलत होते त्या महिला कमी केल्यात ना. म्हणजे तिकडचे पगार उचलायच्या आणि इकडचे 1,500 घ्यायचे, अशा महिला कमी केल्यात. त्याच्यामुळे वाटा कमी झाला असेल. पण कमी करण्याचा शेवटी कुठेतरी कोणत्या योजनेमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टीची चाळणी झाली असं म्हणतायत. लोक जनशक्ती पार्टी आपल्या सोबत आहेत. बिहारचं सेलिब्रेशन झालं का? हो सर, झालं. बिहार मधला विजयानंतर थेट आता अंबाजोगाईमध्ये निवडणूक लढत आहे. काय चित्र आहे नेमकं? कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? जे आमचे आदरणीय चिरागजी पासवानजी साहेब आहेत, त्यांचे जे विजन आहे, जे त्यांनी बिहारमध्ये त्यांचं विजन मांडलं, आम्ही तेच विजन घेऊन इथं आलात. जो दलित और पिछड़ों की बात करेगा वही राज करेगा. आज आपल्या दलित महिला आहेत किंवा मागासलेला जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये जे प्रश्न आहेत ते स्थानिकचे, आम्ही नगरसेवक म्हणून उमेदवार आहे, जे आमचे स्थानिकचे प्रश्न आहेत ते वरच्या प्रशासनाला कळत नाहीत. आणि ज्यांना कळत नाहीत त्यांनी. कुठले प्रश्न आहेत नेमकं? आमचे सर्वसामान्याचे प्रश्न आहेत की आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. आमच्या नाल्या साफसफाई वेळेवर होत नाहीत, रस्ते वेळेवर होत नाहीत. वारंवार मी 600 निवेदनं दिलेत माझ्या प्रभागातले की इथं तुम्ही काम करा, इथं हे गरज आहे, नाली साफ करायची गरज आहे. आज बी तुम्ही प्रभागात जाऊन बघितलं तर आमच्या नाल्या आज बी साफ नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या प्रभागामधल्या जी महिला आहेत त्या महिला आज गौंडी कामाला जातात, भरईच्या कामाला जातात. त्यांच्या हाताला काहीतरी आम्ही एक नियोजन करून तिथे उद्योग समूह स्थापन करून त्यांना घरोघरी जाऊन आम्ही काम देणार आहोत. हे आमचं पहिलं विजन आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अन्न पुरवठा, ज्यांनी हे बोगस कामं केलेत ना कोपन दुकानाचे,
त्याच्यावर सुद्धा आमचे निवेदन आहेत की वेळोवेळी दुकान उघडे राहून ह्या गोरगरीब महिला माझ्या बंधू भगिनी जे आहेत त्यांना वेळ मिळत नाही कामामुळं, तर हे दुकानदार त्यांची अशी पिळवणूक करतात की फक्त 8 दिवस दुकान चालू ठेवतात आणि 25 दिवस दुकान बंद असते. 5 दिवसात त्यांनी जायचं, धडपडायचं, बारीला थांबायचं आणि कोपन घेऊन घरी यायचं. हे आम्ही पहिलं बंद केलेलं आहे आणि प्रत्येक दुकानात आम्ही असं विजन चालू केलं आहे की प्रत्येक कोपनधारकाचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना वेळोवेळी सूचित करण्यात, म्हणजे त्यांनी ग्रुप बनवून त्यांनी सांगितलं की वेळोवेळी त्यांनी सांगा की आज दुकान उघडे, किती वाजेपर्यंत उघडे, म्हणजे त्या नियोजनामध्ये ते येतील आणि कोपन घेऊन जातील. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. खरं तर आपण याआधी काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेस रुजवली अंबाजोगाईमध्ये अशी चर्चा होती. पक्ष बदलला असाही आरोप होतोय, बऱ्याच वर्ष सत्ता उपभोगली असेही आरोप होतात. नेमकं याला काय उत्तर द्या? नाही, मी आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे ना, त्याच्यात काँग्रेस आहेच. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे काय वेगळं नाही. आमच्याही पक्षात त्यावेळेस माननीय शरद पवार, अजित पवार सगळेच एकत्रित होतो. काही विचारधारा हे होऊन जरी झालेलं असलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. ठीक आहे, हा मुद्दा आहे आपल्याकडे येतोय. आता बघा, बऱ्याच समस्या आहेत. अंबाजोगाई एक महत्त्वाचं शहर आहे, बीड जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं शहर म्हणायला हरकत नाही. कारण ज्या प्रकारे एक जिल्ह्याचं ठिकाण अंबाजोगाई जिल्हा व्हावा अशी इच्छा आहे. पर्यटन आहे, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्या संदर्भातले बरेच प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. आपण ज्यावेळेस अंबाजोगाईमध्ये आल्यानंतर पाहिलं, कचऱ्याची मोठी समस्या आहे, रस्त्याची समस्या आहेत. या सर्वांवरती काय करणं आवश्यक वाटतं? गेल्या 4 वर्षापासून अंबाजोगाई नगरीमध्ये प्रशासक होता आणि या प्रशासक म्हणजे आमदारांची कारकीर्द असते ती. गेल्या 25 वर्षाचे जे तुंतुनं वाजवत आहेत, या 25 वर्षामधला विकास आणि गेल्या 4 वर्षामध्ये नगरपालिकेचा झालेला ऱ्हास, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट जर महिन्याला होत नसतील, ते बिचारे म्हणजे हात काम करून जगणारे माणसं आहेत, त्यांचा पगार जर इथं वेळेवर होत नसेल आणि ऐन दिवाळीमध्ये जर त्यांना उपोषण करावं लागत असेल, तर मला वाटतं की ही शोकांतिका आहे की सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पगार करू शकत नाहीत. ज्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था होत्या त्या संस्था चालवू शकले नाहीत आणि अंबाजोगाईला चालविण्याचा आता जी गोष्ट करत आहे, मला वाटतं ही अत्यंत एक हास्यास्पद गोष्ट आहे की नर्सिंग कॉलेज होतं, स्कूल होत्या इंग्लिश, त्या त्यांना चालवता आल्या नाही. त्यांच्या बँकांची स्थिती काय आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर अंबाजोगाईमध्ये नगरीमध्ये चालविण्यासाठी सक्षम हे नेतृत्व ते नाही आहेत. अंबाजोगाईचे अनेक प्रश्न आहेत, हे युवा इथं उभा टाकलेले आहेत. या युवांचा रोजगाराचा प्रश्न आहे. अंबाजोगाईमध्ये MIDC आली पाहिजे. आपण जर आपल्या MIDC मध्ये जर गेलो अंबाजोगाईच्या, तर कुठं टायर पंक्चर काढायचे दुकान आहेत, तिथं कुठं रिमोल्डिंगचे दुकान आहेत, तिथं कुठं पापड्या बनवायचे दुकान आहेत. ही MIDC असते का? आणि गेल्या 30 वर्षात जर कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणून तुम्ही काम करत असाल तर अंबाजोगाईचा या तरुणांचा विचार तुम्ही केला आहे का? अंबाजोगाईमध्ये उद्योजकता यावी म्हणून तुम्ही विचार केलेला आहे का? हा प्रश्न मला या डिबेटच्या निमित्तानं विचारायचा आहे. युवकांचे आहेत किमान रोजगार कौशल्यावर जे असतात माणसं, की या युवकांना आता कॉम्पिटिशन करायचे. आता तुम्ही नुसतं बुद्धिमत्ता, ज्ञान असून किंवा डिग्री घेऊन तुम्हाला उपयोग होणार नाही, तुमच्यामध्ये ते कौशल्य असावं लागतं. त्याच्यासाठी हा किमान कौशल्य विकासाचा कार्यक्रम आम्ही कौशल्य विकासाचा कार्यक्रम बरेच मुद्दे त्यांनी सुद्धा मांडले. मात्र इतके दिवस ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी हा मुद्दे प्रलंबित राहिले. असा सुद्धा एक विकास हा निरंतर असतो. काल आणि आज याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. 1 वर्षाचा विकास आणि त्याच्यानंतरचा झालेला विकास हे कंपॅरिझन असतं. 25 वर्षामध्ये एका दिवसामध्ये कोणी विकास करू शकत नसतं. इथं काही जादूची कांडी नाही किंवा जादू नाही आहे की एका दिवसामध्ये माणूस विकास करू शकतो. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. झालेल्या चुकांपासून बोध घेऊन पुढे अजून त्याच्यात सुधारणा करायची. आणि जर आपण बघितलं 5-5 वर्षाचे जरी टप्पे आपण कम्पेअर केले तर आम्ही ज्यावेळेस 25 वर्षाची सत्ता आम्ही उपभोगलेली, त्यामध्ये 5-5 वर्षाच्या टप्प्यामध्ये विकास झालेला आहे. आणि मी एक तुम्हाला सांगू इच्छितो या निमित्तानं, एखादं शहर अंबाजोगाईसारखं सांस्कृतिक असलेलं सारस्वतांचं शहर ज्याला म्हणतो आपण, जिथं अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत आणि खूप सारस्वत लोक आहेत, गेल्या 30 वर्षापासून एका माणसाला निवडून देतात. त्याचा अर्थ आहे की या जनतेनं त्याच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्यांच्या क्षमतावर त्यांचा विश्वास आहे, त्याच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास आहे, त्यांच्या कार्यशैलीवर त्यांचा विश्वास आहे आणि तो माणूस आपल्यासाठी काहीतरी चांगलं करू शकतो हा जनतेचा विश्वास त्या पापा मोदींवर आहे. त्याच्यामुळे गेल्या 30 वर्षापासून पापा मोदी हे सलग निवडून येत आहेत. आता बघा, 30 वर्षापासून ते निवडून येतात असा मुद्दा आहे. या तुमच्याकडे येणार आहे, सगळ्यांकडे येणार आहे, समोर या. हां, थोडं व्यवस्थित सगळ्या गोष्टी. अंबाजोगाईचा विकासाचा विजन हा मुद्दा आहे. आपण समोर या. हां, आता मुद्दा आहे की ते म्हणतात की 30 वर्षाचे वारंवार जनता विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळेच पुन्हा त्यांना निवडून दिला. हा जनतेचा विश्वास आहे. मग 30 वर्षात त्यांना निवडून दिलं मुंदडाला पण शहरानं, काय मग त्यांच्यावर टीका का करते? ती पण सक्षम असतील ना. हो डॉक्टर साहेब, काय तरी माझं या ठिकाणी एक म्हणणं आहे, ते जाऊ दे, बाकीचा विषय नाही. या ठिकाणी माझं तुमच्या माध्यमातून एक शेवटचं कळकळीचं आव्हान आहे जनतेला की यापुढं
शहराचा विकास करायचा असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब जे की या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या शहराचा मोठा विकास होऊ शकतो. त्याचप्रमाणे लाडकी बहीण जी काही लाडकी बहिणीच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना जे काही फुलाची पाके देण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला आहे त्याची परतफेड करण्याची वेळ या ठिकाणी भगिनींवर आलेली आहे. भगिनींनी आमच्या सर्व उमेदवाराला आशीर्वाद द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. ठीक आहे, मुद्दे बरेच आहेत, आपण समोर या आपल्याला घेऊया. नाही आपल्याकडे येणार आहे एकदा वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय ते समजून घेऊयात. आगामी काळात अंबाजोगाईमध्ये नेमकं काय विकास कामं करायची इच्छा आहे? प्रथमतः मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की आपण अंबाजोगाई शहरामध्ये येऊन अंबाजोगाई शहरात जे काही विजन आहे विकासाचं त्याबद्दलची माहिती घेतात. मुळात 2017 ते 2022चा जो नगर परिषदचा कालावधी होता या कालावधीमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष उपाध्यक्ष भाजप काही काळ, त्यानंतर काही काळ राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आणि काही काळ काँग्रेसचा उपाध्यक्ष, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या 5 वर्षाच्या कार्यकाळामधली ही सत्ता होती बरं का. म्हणजे विकास करण्यासाठी यांना कुठले गतिरोधक घालते हे वंचित बहुजन आघाडीला माहिती नाही. 2022चा कालावधीच्या पूर्वी 2020 पासनं वारंवार आम्ही महिलांच्या प्रश्नासाठी नगर परिषदमध्ये एक सफाई कर्मचारी काम करत असताना कोविडच्या कालावधीमध्ये मयत पावली. त्या मयत पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याची जबाबदारी घ्यायला ना काँग्रेस तयार होतं, ना राष्ट्रवादी तयार होती, ना भाजपा तयार होतं. हे तिन्ही जे सत्ताधारी होते या तिघांना मिळून तिची जबाबदारी सोडून दिली. त्या महिलेच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडी हायकोर्टापर्यंत गेलेली आहे. दुसरा विषय असा आहे जो काही कोरोनाचा कालावधी होता त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झाले त्याचं इथं वळ नाही. खुर्च्याचा घोटाळा असेल किंवा नाल्यांचा जो विषय आहे पाण्याचा, म्हणजे आम्ही वंचित बहुजन आघाडी आत्ता सत्तेत येण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. यापूर्वी हे तिन्ही पक्ष सत्तेत होते. या तिन्ही पक्षांना सत्तेमध्ये असताना रोजगाराचे प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील या कुठल्याही प्रश्नाचे जे सोडवले नाहीत. म्हणून आज घडीला त्यांच्यावरती वेळ अशी आली की त्यांना त्यांचं पक्षाचं चिन्ह सोडून एक आघाडी करून लढावं लागत आहे. मुळात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाहीये की बाबा एखादा जर कार्यकर्ता आपण तयार केला त्या कार्यकर्त्याला ते उमेदवारी देऊ शकत नाहीत का, आता तो कार्यकर्ता निवडून येईल का नाही याची गॅरंटी नाही, म्हणून ते स्वतः उमेदवार आहेत. 25 आणि वर्ष सत्ता भोगलेले माजी सत्ताधारी 35 वर्ष मंत्री राहिले, कॅबिनेट मंत्री राहिले, आरोग्य मंत्री राहिले, त्यांनाही त्यांच्यावरती विश्वास नाही की दुसऱ्या कार्यकर्त्याला आपण एखाद्या उभ्या जर केलं या निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावरती तर ते निवडून येतील, म्हणून ते मध्ये आलेले. एक माजी आमदार आहेत 25 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या प्रभागामध्ये 5 कार्यकर्ते तयार करू शकले नाहीत. ते आमदार राहिलेले व्यक्ती आज नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी दारोदार येत आहेत. ही शोकांतिका आहे. जर आमदार राहिलेला माणूस विकास करू शकत नाही आणि नगर परिषदला येऊन त्यांना मतदान मागायची वेळ येते, म्हणजे त्यांना विकास केला का नाही आपण सांगा. चला, मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे येतोय खरं तर लाडकी बहीण संदर्भातला आपला काही मुद्दा. पुढे बोला, आपला कुठला मुद्दा होता? लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये मला एकच सांगायचं आहे की लाडक्या बहिणीला ज्या वेळेला पैसे दिले, लाडक्या बहिणीने तुमच्या हातात सत्ता दिली, राज्याची सत्ता दिली. आता त्याचं बेनिफिट या नगरपालिकाची निवडणूक घेण्याचं काहीही कारण नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं कोणी भांडवल करू नये, कारण लाडक्या बहिणीच्या बदल्यात तुम्हाला राज्यामध्ये सत्ता दिलेली आहे. लाडक्या बहिणीचे बदल्यात KYCच्या नावाखाली यांनी एवढ्या अटी टाकल्या आणि लाडक्या बहिणीचे 70 ते 80% बहिणींच्या पगारी यांनी बंद केल्या. याचा फटका नक्कीच सत्ताधाऱ्यांना बसेल. लाडक्या बहिणीचे पैसे चालूत काय ते म्हणले ना लाडक्या बहिणीच्या जीवावर मत मागू नका, म्हणजे काय त्यांनी बंद थोडंच केलंय, चालूच आहे ना, अधिकारच आहे ना मत मागायचा. जर बंद झाली असती ती योजना सोसायटीचा, याच्यात सोसायटीचा संबंध नाही. या सोसायटीचा आणि या इलेक्शन कसं काय खेळ झालाय, महिलांच्या कसं काय खेळ झालाय हे पहा. मतासाठी आओ एक मिनिट, हे बघा, स्वतः अर्थमंत्री अजित पवार स्वतः बोलले मतासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. स्वतः अजित पवार बोललेले आहेत. गेल्या महिन्यातली तुम्ही तारीख काढा 19 तारखेला अजित पवार स्वतः बोललेले आहेत की मतासाठी यांनी हा केलेला खेळ आहे आणि लाडक्या बहिणीचा खरंच विश्वासघात झालेला आहे. महिलांना ज्या पद्धतीने 1,500 पेमेंट, विश्वासघात कसं म्हणता येईल? जर विश्वासघात म्हणजे देतो मला नाही दिलं, ह्यांच्यासारखं समजा विकास करतो म्हणजे नाही केला, ही विश्वासघात झाला ना. अंबेजोगाईचा पैसे तर चालू आहेत. आज आम्ही फिरतो सगळीकडे, तर सगळ्या महिला म्हणतात आता 1 तारखेला
केलंच. एक महिलांच्या मताचा खेळणा करायचा नाही. चला इकडे या. समोर या, समोर या. चला, महिलांच्या मताचा खेळ सुरू होता, अशा आरोप आहेत. बरेच मुद्दे आहेत. अंबाजोगाईचं बोला. अंबाजोगाई मैं बोल रहा हूँ, मैं अजीज पैगर बोल रहा हूँ. गए 30-40 साल से सत्ता में रहने वाले मेरे दोस्त नंदकिशोर मुंद्रा, पापा सेठ, सब दोस्त है, सब अपने ही है, लेकिन खुद का विकास करने में ज़्यादा वक्त देते हैं. ये गलत बात है. शहर का विकास कीजिए. जनता भी तुम्हारी है, हम भी तुम्हारे हैं. और नंदू सेठ ने घर को बैठ जाना चाहिए, उम्र हो चुकी है. बहुत कुछ किए हैं सेवा उन्होंने, अब उनसे होता नहीं है. तो मेरी अदबन गुजारिश है कि वो थक गए हैं और सब लोगों ने उन पर रहम करना चाहिए, उनको घर को बिठा देना चाहिए. प्रश्न आता इकडे येतो जरा. आता वयाचा उल्लेख झालाय, थकलेले आहेत तर त्यांनी घरी बसावं असा उल्लेख होता. काय सांगाल याच्यावरती? माणसाला एका ठराविक कालावधीनंतर आपले निर्णय घेता आले पाहिजेत. आपण काय करू शकतो आणि काय नाहीत करू शकत. वयाचा उल्लेख येतो का? वयाचा उल्लेख येतोच. सन्माननीय आपले जे म्हणताय आपण शरद पवार साहेब, त्यांच्या वयाचा इथे उल्लेख येत नाही का? जर वयानुसार राजकारण ठरत असेल तर त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. राजकारणामध्ये आता ते मार्गदर्शकाच्या, भीष्माचार्याच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. ते कुठं रणांगणात तुम्हाला दिसणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तरुण तडफदार माणसं असले पाहिजेत राजकारणामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सारस्वत आणि हुशार माणसं या राजकारणामध्ये आले पाहिजेत. आपलीच तुंबडी भरण्याचं काम जे जे मिनिस्ट्री असताना झालं किंवा बाकीच्या गोष्टी, आणि गुत्तेदारी आपण आज पाहतोय. अंबाजोगाईमध्ये 2200 कोटीचे काम आले म्हणतात. एकच गुत्तेदार आहे. त्या गुत्तेदारामध्ये लोकांमध्ये चर्चा अशी आहे की 50% 50-50% पार्टनरशिप आहे. आणि अशा पद्धतीचा जर विकास असेल तर असला हा विकास सुद्धा अंबाजोगाईला नको आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. डबल अंबाजोगाई शहरामध्ये जर पाहिलं तर रविवार पेठ भागामध्ये जर आपण गेलात तर ती नाली 3-4 महिन्यापूर्वी केल्या होत्या. ते परत खोदकाम करून ते परत काम चालू आहे. जनता बँकेसमोरचा रोड त्यांनी 8 दिवसापूर्वी केला आणि एवढा निकृष्ट दर्जाचा झाला, त्यांना तो रोड परत करावा लागला. माऊलीनगरमध्ये जर पाहिलं तर प्रताप चिंतामणी यांच्या घराच्या समोर जर आपण पाहिलं तर पूर्ण रोडला भेगा गेलेल्या आहेत. अशा पद्धतीचा विकास केला आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेत. एकाही कामावर जे तांत्रिक इंजिनियर असतात ते एकाही कामावर नव्हते. आणि जे पाईपलाईनचं ते सांगतात, अंबाजोगाईमध्ये जे पाईपलाईन टाकली ते HDP पाईप वापरलेले, ज्याच्यामध्ये 40% प्रॉफिट राहतात. अशा पद्धतीचे त्यांनी कामं केलेत आणि सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाचं मत आहे की एकाच घरात जर सत्ता असली तर त्या ठिकाणी हुकुमशाह निर्माण होतो. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, ही सर्वसामान्य अंबाजोगाईकरांची मागणी आहे. आणि आपण जर का कुठला वयाचा मुद्दा आला, वयाचा मुद्दा भाजपामध्ये, रिटायरमेंट 75 नंतर भाजपामध्ये दिली जाते, इतर पक्षात नाही. वयस्कर मंडळींना मार्गदर्शक मंडळामध्ये टाकायचं काम भाजपामध्ये केलेलं आहे. प्रश्न 1. आपण राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार एकत्र आहात. हे मुळात वक्तव्य जे आहेत ते अजित पवारांचेच आहेत. कोणते? वयाचा. तेच ना, भाजपामध्ये जास्त आहेत. दुसरा मुद्दा तुम्ही विचारलं, विरोधकांनी पण टीका केली की 30 वर्षांपासून सत्तेमध्ये आहेत. 30 वर्षांपासून सत्तेमध्ये यासाठी आहोत कारण अंबाजोगाई ही शिवशाहू फुले आंबेडकर, होळकर, टिळक या विचारधारेला मानणारी आहे. तुम्ही लोकसभेची लीड बघा, तुम्ही विधानसभेची लीड बघा किंवा मागच्या प्रत्येक निवडणुकीची लीड बघा, कधीच या शहराने एका अशा पक्षाला मतदान केलेलं नाही जो समाजामध्ये फूट टाकतो. इथं पापा मोदी साहेबांनी मागच्या 25 वर्षामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, धर्म, संप्रदाय सगळ्यांना एकत्रित घेऊन चाललेले आहेत. शहराची शांतता, सुव्यवस्था आणि लॉ अँड ऑर्डर कधीच धोक्यात आलेला नाही. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, जशी सरांनी सांगितली की हुकुमशाही प्रवृत्तीला इथं थारा नाही आहे. आम्ही लोकांमध्ये जातोय, लोकांनी आम्हाला निवडून दिले तर आम्ही एक घोषवाक्य घेऊन जातोय की माझं शहर माझी जबाबदारी. पण आमचे जे विरोधक आहेत ते माझं शहर माझी जागीरदारी म्हणून लोकांसमोर येत आहेत. तर इथं जागीरदारांना थारा नाही आहे. आता लोकशाही आहे जगामध्ये आणि लोकशाहीमध्ये जबाबदारी, उत्तरदायित्व याला प्राधान्य आहे. जागीरदारी आणि मालक बनण्यासाठी जर कोणी इथं येत असेल आणि सगळे कामं मीच करणार, माझीच गुत्तेदार करणार, ह्या प्रवृत्तीनं जर कोण येत असेल आणि जागीरदारी मनस्थितीला घेऊन कोणी येत असेल तर या अंबाजोगाईनं कधीच त्याला थारा दिलेला नाही आहे. आपल्यासोबत राजपाल लोमटे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे. काय सांगाल? बरेच आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. सत्ता उपभोगली, विकास झाला नाही. काही प्रशासकीय कारण दिली जात आहेत, काही म्हणतात की सत्ता उपभोगली मात्र विकास झाला नाही. आपलं काय मत आहे? परवा प्रिंट मीडियाच्या एका पेपरमध्ये नंदकिशोरजी मुंद्रा यांनी एक स्टेटमेंट आलेलं आहे की सगळे मोदी सारखे नसतात. जर मग त्यांचं म्हणणं की त्यांचं
नरेंद्र मोदी सोबत जमत नाही का? पापा मोदी सोबत ते आहेत का? कारण त्यांनी काही कमळ चिन्हच घेतलं नाही. म्हणून माझा एक अंदाज आहे की त्यांचाही अंधारून पाठिंबा पापा मोदींनाच आहे. मोठा मुद्दा उपस्थित केलात. आपल्याकडे येतोय, बोला बोला, या एक तो असं आहे ना, थांबा, सगळ्याकडे आहे ना, सगळ्याला वेळ दिलेल. बोला आता, मुद्दे बरेच आहेत त्यांनी उपस्थित केला. जब साहब ने ये बात की है कि बाबा राष्ट्रवादी कांग्रेस एक है, जब साहब राष्ट्रवादी कांग्रेस में थे तो जब नल 1 दिन में आता था, जब राष्ट्रवादी कांग्रेस में गए तो नल 15 दिन में आ रहा. इसकी वजह क्या है? और जब विकास का मुद्दा उनके सामने फेसबुक पर ऑनलाइन किया जाता है तो हमें बताया जाता है कि कचरे के गाड़ियाँ ये विकास है, एजुकेशन विकास नहीं है. माइनॉरिटी को सिर्फ इलेक्शन के लिए इस्तेमाल किया जाता है, ना कि उनके विकास के लिए. माइनॉरिटी अभी एजुकेशन में ज़्यादा नहीं है, फिर भी हम ज़्यादा से ज़्यादा कोशिश करती है कांग्रेस के माइनॉरिटी को एजुकेशन का हक दिलाया जाए और ज़्यादा से ज़्यादा माइनॉरिटी एजुकेशन में आगे हो. जैसा कि इन्होंने कहा कि अब लाड़की बहन के हिसाब से जो कहा था, हमें जो माइनॉरिटी के जो लोग हैं, जो महिला है, एक तो एक्चुअली बुरखे में रहकर बाहर नहीं आती है. काय येत नाहीत, काय येत नाहीत? नाही, मला एक प्रश्न पडतो, काय येत नाहीत बाहेर? काय, कोण रोकतं नेमकं? नहीं, बाहर आने के लिए उन्हें रोका नहीं जाता है. मतलब उन्हें अपने इसमें काबू में रहते हैं. हमारी संस्कृति है. फिर भी एक बार अगर कहा गया है कि आपको पटते का, आपल्याला हे पटते का बाहेर नाही, महिलांनी बाहेर नाही पटतंय का? हमने तो, कांग्रेस ने तो महिला को बाहर निकाले, मगर ये महिलाओं की सोच है कि हम माइनॉरिटी होने की वजह से हम हमारे इसमें हद में रहे, ना कि लोगों के कहने पर. जबकि इन्होंने लाड़की बहन अगर कहा है तो एक बार छोटी सी एक योजना है, थोड़े इस पे कंप्लीट कर लेना चाहिए, ना कि उसके ऊपर अट देना चाहिए कि तुम्हें ये करना होगा, ये करना होगा, ये करना होगा. जबकि ये बहन जो है, लाड़की बहन, क्या बच्चों का काम देखेंगे, घर का काम देखेंगे, या आपके बैंक का काम देखेंगे? बैंक का काम तो आदमियों को देखना चाहिए, ना कि लेडीज को देखना चाहिए. ऐसा थोड़ी है. लाड़की बहन आता मुद्दा लाडकी बहीणचा आला. थांबा, लाड़की बहन योजना जो चालू हुई आली है साहब, लाड़की बहन योजना में जो आज बोला जा रहा है कि बहुत से महिला को पैसे नहीं मिल रहे और ई-केवाईसी के नाम से फंसाया जा रहा है, इसका थांबा, आपण नाही, लाडकी बहीणचा मुद्दा आहे, समोर या, बोला. सगळीकडे येणार आहे, 2 मिनिट. हा, तुमचा मुद्दा लक्षात आला. हा, अंबाजोगाई लाडकी बहीण हा मुद्दा आहे. मुद्दा अंबाजोगाईचा नाही. हा, चला बोला. आतापर्यंत 400-500 लोक महिलांच्या घरी आम्ही गेलेलो आहोत आणि त्यांना पहिला प्रश्न आम्ही हेच विचारला की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू आहेत का? ते म्हणले आमचे, सगळ्या महिलांचं हेच होतं की हो आमचे चालू आहेत, फक्त जे नोकरीवाले आहेत त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत. MIDC वर बोला, एक प्लॉट MIDCचा कमीत कमी एक प्लॉट 4 जणांच्या नावावर, 4 जणांचे प्लॉट 10, एक जणांच्या नावावर सर 10 प्लॉट असू शकतात का MIDCचे? तिथं जर उद्योग येणार असतील, तुम्हाला MIDCचीच परिस्थिती तशी नव्हे तर अंबाजोगाई शहरातल्या नदीच्या नाल्याची बी परिस्थिती आहे. सर्वे नंबर 358-59 मध्ये नदीची रुंदी किती होती, सद्यस्थितीमध्ये रुंदी किती आहे? ज्या ठिकाणी 30 मीटर म्हणजे 100 फुटाची रुंदी होती, आज त्या ठिकाणी 10 फुटाची झाली आहे. एक मिनिट, त्या ठिकाणी सुद्धा नगर परिषदच्या कार्यकाळामध्ये जे काही मिळून मिसळून सत्ता भोगत होते, यांनी नदीचे नाले करून कॉम्प्लेक्स बांधले. म्हणजे तिथंही भूमाफी आलेत ना, म्हणजे माझी सत्ताधारीच भूमाफी आहेत. त्याच्या पुढे जाऊन हे जे काही सत्ताधारी आहेत, कालची राष्ट्रवादी, आजची भाजपा, कालची भाजपा, आजची राष्ट्रवादी काँग्रेस मिक्स असेल, यांना 2001 ते आज तागायत 2025 पर्यंत बहुजन विचारधारेचा, आंबेडकरी विचारधारेचा एकही पक्ष अंबाजोगाई शहरात जिवंत ठेवला नाही. हे वास्तव आहे. विषयाला बहुजनवादाकडे, आंबेडकरवादाकडे एकही 25 वर्षामध्ये मागच्या सत्ता मिळाली नाही असं म्हणणं आहे. काय म्हणाल? मी अंबाजोगाई शहराचा नगराध्यक्ष असताना अंबाजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं ग्रंथालय या ठिकाणी सुरू केलं. अंबाजोगाई शहरामध्ये सावरकर चौकामध्ये त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कॉम्प्लेक्स उभा केलं आणि आम्ही या ठिकाणी, मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून, पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम केलं, समाजकारणात, राजकारणात काम केलं, त्याचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे की मी तोच विचार घेऊन या अंबाजोगाई शहरामध्ये, केज मतदारसंघामध्ये काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, साध्या राशन कार्डसाठी पण मी तहसीलमध्ये जाऊन त्यांना राशन कार्ड मिळवून देण्यासाठी
त्याच्यासाठी काम करतो. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीणचा विषय निघाला त्याच्यासाठी KYCच्या संदर्भातला असेल किंवा जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठीच्या योजनेच्या संदर्भात असेल, ज्या छोट्या छोट्या योजना आहेत ज्या सर्वसामान्य गोरगरिबांच्यासाठी आवश्यक आहेत त्या सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं. नगराध्यक्ष असताना अंबाजोगाई शहरामध्ये अनेक दुकान केंद्र उभा केली. यशवंतराव चव्हाण चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स असेल, शिवाजी महाराज चौकामध्ये असेल, दवाखान्याच्या परिसरामध्ये असेल, सर्व जे दुकान किंवा नगरपालिकेच्या समोरचे दुकान केंद्र हे सर्व दुकान केंद्र मी नगराध्यक्ष असताना केलं. आणि मी नगराध्यक्ष असताना अंबाजोगाई शहरामध्ये 20 कोटीची पाणी पुरवठा त्या ठिकाणी मंजूर केली. आणि जे पाईपची जो पाईप वापरला तो GI पाईप होता. आज अंबाजोगाई शहरामधले जी पाईपलाईन होती हस्ती पाईप आहेत. हस्ती पाईप त्याचे खोली कमीत कमी 1 मीटर खोल पाहिजे, 1 मीटर खुली पाहिजे. पाईपलाईन चोरीला गेली म्हणतात ते त्याचा चौकशी केली पाहिजे. अंबाजोगाई शहरातला येल्डा रस्ता आहे, एक मिनिट, अंबाजोगाई शहरातला जो येल्डा रस्ता आहे त्या येल्डा रस्त्याचं 4 वर्षापासून काम रखडलेलं आहे. त्याचा आम्ही बेशरम त्या ठिकाणी लावून त्यांचा निषेध केला आमदारांचा. जाणीवपूर्वक त्यांना त्या ठिकाणी द्वेषाच्या भावनेनं पाहिलं जातं. त्याचं एकमेव कारण की त्या सर्व लोकांनी विधानसभेच्या वेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्यांचं दुकानं पाडली, त्यांना बेघर केलं. अशा पद्धतीची सत्ता, त्याचा सत्तेचा दुरुपयोग आमदाराच्या माध्यमातून त्यांचे सासरे असतील, त्यांचे पती असतील ते करत असतील. त्यामुळे अंबाजोगाईकरांना त्या ठिकाणी भय वाटतं की असा जर माणूस या ठिकाणी सत्तेवर जर बसला तर भीक नको पण कुत्रावर असे म्हणण्याची सर्वसामान्य लोकांना वेळ येऊ नये. एकच मिनिट, सत्तेचा एक आंबेडकरवादाचा मुद्दा उपस्थित केला तर आम्ही प्रतिकात्मक आंबेडकरवाद कधीच वापरलेला नाही. आम्ही संविधानात्मक आंबेडकरवाद वापरला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मुद्द्यांवर आमचा आंबेडकरवाद आहे. आमचा आंबेडकरवाद संविधानावर आधारित आहे आणि या शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली कारण आम्ही संविधानावर चालणारे लोक आहेत. आणि संविधानवाद आणि आंबेडकरवाद हा वेगवेगळा नाही आहे. त्यामुळे आमची विचारधारा नेहमीच आंबेडकरवाद राहिलेली आहे. आता नाही, अंबाजोगाई शहरातले महत्त्वाचे आपल्याकडे येणार अंबाजोगाई शहरामध्ये जे नगर उत्थानमध्ये पैसे आले त्या पैशामध्ये काम करताना हे आमदार साहेब किंवा त्यांचे सासरे म्हणतात की मी बजेट आणलं. ते खोटं आहे. ते बजेट आणलं त्या गुत्तेदारांनी आणि दिलं माननीय नगर विकास मंत्र्यांनी. आज अंबाजोगाईची परिस्थिती अशी की रस्त्यावर आणि लोकांच्या घरात घाण पाणी जाते, नळ सुद्धा व्यवस्थित काढण्यात. आणि त्या इस्टिमेटमध्ये असं आहे की पोल शिफ्टिंग MSCBचं करणं ही ते त्याच्यात आवश्यक असताना सुद्धा ते कुठलंही केलं नाही. आणि बारीक सारीक गल्लीत राहिलेले काम ते आत्ता काम करतात. त्याचे इस्टिमेट परत रिवाईज करून त्याचे बिलं काढायचा हा प्रयत्न चालू. आमचे नेते धनंजय मुंडे साहेबावर हे बदनामीचे आरोप करतात. परळी नगरपालिका त्यांनी कशी केली ही यांनी बघावी. आणि आज तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने ह्या गावात ह्या वयात तुम्हाला एक कार्यकर्ता मिळत नाही. 25 वर्ष पापा मोदी नगराध्यक्ष होते ना, तर तुम्ही आमदार असताना ह्या अंबाजोगाईला बजेट आणून अंबाजोगाईकरांना दाखवायचं होतं की राजकोषीय मोदीचा माझा राजकीय विरोध आहे, तरी पण मी अंबाजोगाई माझं गाव आहे म्हणून मी या नगरीसाठी एवढं बजेट आणलंय. म्हणून तुम्ही प्रशासकीय काळात बजेट आणून जर अर्ध्यात कामं करून जर गावात घाण लोकांच्या घरात फोडत असताल तुम्ही काय विकास? शासकीय बजेटमध्ये खूप टीका मागच्या 4 वर्ष ही सगळ्या राज्यातली परिस्थिती आहे. अंबाजोगाई शहराचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे बुट्टेनाथ साठवण तलाव ते सगळ्यांनी त्या ठिकाणी मांडला. मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की सभागृहामध्ये विधानसभेमध्ये 13/3/2013 तो सभागृहामध्ये विषय मांडला आणि तत्कालीन त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांना टोकन ग्रँट 50 लाख रुपये त्यांनी टाकली आणि तो सर्वेच्या संदर्भातलं काम त्या ठिकाणी सुरू झालं होतं. दुसरा विषय आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अंबाजोगाई शहरालगत जे आडस रोड आहे, आडस रोड असेल किंवा कळम रोड असेल, या रोडवर वृक्षारोपणाच्या खाली 11 कोटीचे वृक्षारोपण केले आणि त्याचे पैसे उचलण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं. अतिशय अंदागुंदी कारभार आणि एकच कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी जपला. छोटे छोटे जे मजूर संस्थेवाले होते, जे छोटे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना त्या ठिकाणी दाबून टाकण्याचं काम केलं. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आता अंबाजोगाईकर कॉल देतील का? अंबाजोगाईकरांचा कौल असेल का आपल्याकडे? अंबाजोगाईचा कौल नक्कीच राजकिशोरजी मोदी लोकविकास महाआघाडीच्या बाजूने राहणारे हे येणारा 3 तारखेला आपल्याला दिसून येईल.
अंबाजोगाईचा विकास या प्रश्नावरती चर्चा आहे, पण अंबाजोगाईचा विकास पाहताना प्रत्यक्षामध्ये विकास कुठलाही झाले नाही. विकास म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी राखीव मतदारसंघ असेल त्या ठिकाणी आम्हीच, या ठिकाणी सर्वसाधारण ओपनची जागा असेल या ठिकाणी आम्हीच, परंतु कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी या वळवला जातो, त्याच्यावरती रनिंग आमदार एक प्रश्न उचलायला तयार नाहीत. आणि आज विकासाच्या प्रश्नावरती गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतात की आम्ही तुमचा विकास केला, पण सामाजिक न्याय विभागाचा जो निधी लाटला जातो त्याच्यावरती आपण का बोलत नाहीत? सभागृहामध्ये याच्यावरती आपण आवाज उठवायला पाहिजे. या संदर्भामध्ये या जनतेची या ठिकाणी फसवणूक होत आहे. फसवणूक होते. पाणी पुरवठा योजना, नळ पाणी पाईपलाईन योजना आणण्यापेक्षा त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये बुट्ट्यांना साठवण तलाव होऊ शकतो. अंबाजोगाईची ताण भागू शकते. तुम्हाला पैसे कमविण्यासाठी 206 कोटीची पाणी पुरवठा योजना पाहिजे का त्याला? हा, त्याच्यामुळं कायम स्वरूपी अंबाजोगाईचा पाणी प्रश्न हा बुट्टेनाथ साठवण तलावामुळे मिटवू शकतो. आज माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जिवंत नाहीत, पण मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा मी आभार मानील की त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात काळवटी साठवण तलाव केल्यामुळं अंबाजोगाई अर्ध्या गावाला पाणी तरी 8 दिवसाला मिळतंय. जर बुट्टेनाथ साठवण तलाव झाला तर हे गाव पूर्णपणे पाणी दररोज पिऊ शकतं. आपल्या माध्यमातून आणखीन सांगू इच्छितो की अंबाजोगाई शहरालगत सर्वे नंबर 17 आहे आणि त्या सर्वे नंबर 17 मध्ये कौशल्य विकासच्या म्हणजे प्रगतीसाठी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आपण कौशल्य विकासासाठी 30 एकर जागा त्या ठिकाणी अधिग्रहित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ठीक आहे, रोजगाराचा मुद्दा असंख्य मुद्दे आहेत. आता आपण पाहतोय आपली जी चर्चा झाली एकंदरीत अंबाजोगाई संदर्भातली, आरोप प्रत्यारोप झाले. सगळे म्हणतात की विकास झालाच नाही, विकास रखडलाय. तर इकडे आरोप होत आहेत नगराध्यक्षवर सत्ता नगर परिषदेवर होती, तिकडे आरोप होतात की महायुती सत्ता आमदार. काय नेमकं लॉजिक? शेवटची कमेंट. या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये आगामी निवडणुकीमध्ये शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज आहोत. तर मी या भाजप काम करते का? भाजपच नाही, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला सुरुवातीला ज्या प्रकारची माहिती मिळाली, राष्ट्रवादी नाही, सगळ्याचा मीच उमेदवार आहे युतीचा, महायुतीचा, हेच तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. पण भाजप जी महायुती आपण म्हणत आहात, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात आहेत का सोबत? सध्या कुणीच नाही ना. भाजप कुणाला म्हणणार? ही जी आहेत ती सगळे आमच्या सोबतच आहेत. भाजपचे पदाधिकारी नाहीत अंबाजोगाईमध्ये. भाजपची सगळे आघाडी ना सध्या, सगळी आघाडी असल्यामुळे चिन्हच नाही ना भाजपचं. काय तर या ठिकाणी सर्व जनतेला माध्यमातून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी लाडक्या बहिणींनी आम्हाला कौल द्यावा आणि शहराचा विकास करा. लाडक्या बहिणी तर राज्यभरासाठी अंबाजोगाईचा मुद्दा. मुळात अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दर 5 वर्षाला विजन घेऊन प्रत्येक उमेदवार येतो, पण तसं विजन असलेला एकही उमेदवार या दोन्ही आघाडीकडे नाही, तुम्ही तपासू शकता. आणि सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 35 वर्षामध्ये आमदार मुंदडा घराणं होतं आणि शहरावर मोदी घराण्याची सत्ता होती. तर ह्यांचं या 35 वर्षात 60 लोट चाललेलं आहे. आता कुठंतरी ह्यांचे भांडणं लागलेत नागा मुंगसाचे, म्हणून कुठंतरी ह्या बाकीच्यांना संधी मिळालीत. तर विकासाच्या मुद्द्यावर लढणारे ही सगळी सोंगाडे आहेत. नगरपालिका निवडणूक झाली की पुन्हा ही ह्यांचे खिसे भरण्याचं काम करणार आहेत. पालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेली शवदाहिनी कुठं आहे हे तरी विचारलं पाहिजे जनतेने. दलित सोडून सगळीकडेच विकास झालाय, फक्त दलित वस्त्यामध्येच विकास झाला नाही. जर तुम्हाला बघायचा असेल विकास तर प्रत्येक अंबाजोगाई शहरातल्या प्रत्येक दलित वस्त्यात जाऊन तुम्ही लाईव्ह विकास बघू शकता. अंबाजोगाई नगरपालिकेच्या वतीने कोट्यावधीच्या वाहनांची खरेदी करण्यात आली. रस्त्यावर झाडू मारण्यासाठी एक अद्ययावत मशीन खरेदी केली. ती मशीन आज धूळ खात गोडाऊन मध्ये नगरपालिकेच्या सर्वे नंबर 17 मध्ये पडून आहे. एवढे कोट्यावधी रुपये आपण खर्च करून विविध प्रकारच्या मशिनरी आणल्या आणि त्या आज धूळ खात 2 वर्षांनी उद्घाटनाविना कमीत कमी 2 कोटीच्या मशिनरी तिथं धूळ खात पडून आहेत. याचा जबाबदार कोण आहे? शेवटची कमेंट मी एवढंच करू इच्छितो की राजकिशोर पापा मोदी साहेबांनी लोकविकास आघाडीच्या माध्यमातून या शहराला 70% उमेदवार हे तिशीतले दिलेले आहेत. 70% आणि त्यातले सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. मी स्वतः तैवानहून शिकून आलेलो आहे, सध्या PhD करत आहेत. संकेत भैया मोदी हे अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेले आहेत. तर व्हिजनची जी संकल्पना मांडण्यात आली तर ही सर्व मुले जे 30च्या वयाची आहेत ते एक नवीन धोरण, नवी नीती, नवा विचार ही नवीन संकल्पना घेऊन आलेला आहोत. तर या 2 उमेदवाराच्या
पूर्ण करू द्या तुमच्याकडे तो यांचा मुद्दा होऊ द्या. त्यामुळे माझी एवढीच अंबाजोगाईकरांना विनंती आहे की चेहरे बदलून जे लोक आपल्या समोर आलेले आहेत त्यांना ओळखा. गंगाधरी शक्तिमान आहे हे ओळखा आणि महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला प्रचंड मताने. एक मिनिट अंबाजोगाईचा मतदार म्हणून मी आतापर्यंत सगळी चर्चा ऐकली. मला या ठिकाणी एकच सांगायचंय, अंबाजोगाईचे नागरिक ही सुज्ञ आहेत, हुशार आहेत, म्हणून अंबाजोगाईला पुण्याचं माहेर घर म्हणते. 3 तारखेला कुणी विकास केला आणि कुणी विकास नाही केला, कुणी गंगा आणली ही यांच्या 3 तारखेला कळणार आहे. संपलं. दिल्लीत आमचं एकच म्हणणं आहे. तुमचं पुन्हा म्हणणं आहे का? एकच मिनिट फक्त, एक मिनिट तुमच्याकडे येतील. दिल्लीतल्या पिकू मोदीपेक्षा गावातला पापा मोदी विकासाला बरा ही आमचं म्हणणं आहे. हे बघा, हे म्हणतात की आमचा मुलगा अमेरिकेहून शिकून आला. अहो, आता जून महिन्यामध्ये जेव्हा गोरगरीब होते 2000 आधी फी होती लेकरांना, आता 6000 या लोकांनी केली. जवळपास 40 विद्यार्थ्यांना मी स्वतः घेऊन गेले की मॅडम तुम्ही प्लीज फी कमी करा आणि लेकरांना 3000 करा, चला 6 नाही कमीत कमी 1000 आपण वाढवू. अशा पद्धतीनं इथं शिक्षणाच्या नावाखाली पैसा गोळा केला जातो. प्रत्येक महिन्याला ह्यांच्या काहीतरी गॅदरिंग असतात, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 600-700 काढले जातात. अरे शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही खेळ करू नका. कमीत कमी तुम्ही ह्या अंबाजोगाईच्या शिक्षणाचा तरी विचार करा, इथल्या विद्यार्थ्यांचा विचार तुम्ही करा. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे केली तर खेळ होतोय. चला, बरेच मुद्दे आहेत, चर्चा झाली. ठीक आहे, शेवटची सर, अंबेजोगाई शहरामध्ये आज शिक्षणाचं हे माहेरघर आहे. अंबेजोगाई शहरातले मुलं आज त्यांना शिक्षणाला 12वी नंतर त्यांना 1 रुपया मिळत नाही. ती मजुरी करून हे लोक यांना दारूची व्यसन लावतात. अशा लोकांना निवडून द्यायचं 30-30 वर्ष. आणि आज अंबेजोगाई शहरातली जी जागा होत्या त्या जागा ह्या बळकावून त्यांच्यावर धंदे काढतात आणि त्यांना सगळ्यांना ते वाऱ्यावर सोडतात. त्यांचे मुलं बाहेर शिकतात आणि आमच्या मुलं शाळेला त्यांना फी भरायला पैसे राहत नाही. अशा प्रकारे मुद्दे अनेक आहेत. आपण पाहिलं अंबाजोगाईकर काय संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. बरेच मुद्दे आले समोर, विकास झाला नाही, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र 3 तारखेला जनता नेमकी अंबाजोगाईकर यांच्यासाठी नेमकं काय कौल देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूयात नवीन मतदारसंघ. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.